नमस्कार मित्रांनो. गरीब असणाऱ्या अरविंदवर काळाने कशा प्रकारे घात केला ते तुम्हाला मी या कथेद्वारे सांगतो. अरविंद तसा मनाने साफ होता, पण एकदा तो त्याच्या मित्राच्या संगतीमुळे मुंबईमधील एका रेड लाईट एरियामध्ये जातो आणि त्या ठिकाणी खूप सुंदर असा मेकअप करून ग्राहकांसाठी तयार अशा 50 ते 60 सुंदर मुली तयार होत्या. हे पाहून त्याचा मित्र सुरेश तर खूप खुश होतो. तो आश्चर्यचकित होऊन सर्व मुलींच्या तोंडाकडे पाहत असतो आणि त्याच्यासोबत असलेला अरविंद तो देखील त्या संगतीमुळे तो सर्व चेहरे त्याच्या डोळ्यात सामावून घेत असतो. तो चेहऱ्यांचा आनंद लुटत असतो आणि हे सर्व सुंदर चेहरे पाहता पाहता अरविंद अचानक त्याच्या पत्नीच्या समोर जाऊन उभा राहतो. त्याची नजर पत्नीवर पडते. त्याच्या अंगावर एकदम काटाच येतो. तो पूर्ण भयभीत होऊन जातो. त्याला काहीच कळत नाही आणि त्याची पत्नी मायाची सुद्धा नजर त्याच्याकडे जाते. हे पाहून दोघेही एकमेकांकडे शंकाखोर नजरेने पाहतात. त्याची पत्नी लगेच पटकन डोक्यावर पदर घेते आणि त्याच्यापासून नजर हटवून खाली बघते. अरविंदला त्याची पत्नी इथे कशी आली, कुठून आली काहीच कळत नाही. अरविंद आणि मायाचे लग्न होऊन आता काहीच दिवस झाले होते आणि हा सर्व प्रकार कसा घडला, त्याची पत्नी ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी कशी पोहोचली, चला जाणून घेऊया. ही गोष्ट सविस्तर सांगतो, ऐका. अरविंद पहिल्यांदा चेन्नईमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता आणि काही महिन्या अगोदरच अरविंदचं माया नावाच्या मुलीसोबत लग्न झालं होतं. माया ही दिसायला अतिशय सुंदर, छान आणि तरुण होती. अरविंद तसा महाराष्ट्रातलाच होता, परंतु त्याला चेन्नईमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी होती. पगारही चांगला होता. त्याचे लग्न झाल्यामुळे तिकडे राहायच्या सोयीमुळे मुंबईमधील त्याला एका कंपनीत ट्रान्स्फर करून त्याने घेतले होते. तो आता 1 महिन्यापासून मुंबईमधील त्या नामांकित कंपनीत काम करत होता. त्याची पत्नी माया ही खेडेगावातच त्याच्या स्वतःच्या गावी राहत होती. अरविंदने मायाला फोन लावून विचारले, माया, मी आता मुंबईमध्ये आलो आहे. आपण आता मुंबईमध्ये एक फ्लॅट विकत घेऊन पुढचे आयुष्य येथेच घालूया. मी लवकरच एक फ्लॅट खरेदी करतो आणि तुला लगेच राहायला बोलावतो, म्हणजे आपलं आयुष्य सुखी होईल. अरविंद असं मायाला सांगतो. लग्नाला 2-3 महिने झाले होते आणि पत्नीला सोडून मुंबईमध्ये राहायची त्याची इच्छा होत नव्हती. परंतु तो ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता ती कंपनी खूप मोठी होती आणि त्याला त्या कंपनीचा पगारही खूप मोठा मिळत होता. त्यामुळे तो कंपनी सोडू शकत नव्हता आणि जर त्याने ती कंपनी सोडली तर गावाकडे येऊन काम तरी काय करायचे, त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. अशा सर्व कारणांमुळे तो ती कंपनी सोडत नव्हता. तो त्याच्या इच्छा मारून जगत होता. त्याने कंपनी सोडण्याचा निर्णय घेतलाच नव्हता आणि कंपनीकडून त्याने लोन घेतले होते आणि या लोनवर एक मस्त सर्व सुविधा संपन्न असा एक फ्लॅट खरेदी केला आणि मायाला मुंबईकडे बोलवले. त्याने तिचे तिकीटही बुकिंग केले आणि त्याने मायाला फोन केला आणि विचारले, तू मुंबईला ये, मी तुझे तिकीट बुक केले आहे. तेव्हा माया त्याला म्हणाली, मला मुंबईला येण्याची खूप इच्छा आहे. मी आतापर्यंत मुंबई कधीही पाहिली नाही. मी फक्त चित्रपटांमध्ये आणि गाण्यांमध्येच मुंबई पाहिली आहे. माझं लहानपणापासून स्वप्न होतं मला मुंबई फिरायची. मुंबईमध्ये काय आहे काय नाही ते सर्व पाहायचं, परंतु ते स्वप्न माझं कधी पूर्ण झालं नाही. आणि आता तुम्ही तर डायरेक्ट मुंबईला राहण्याचा विचार केला, त्यामुळे मी खूप खुश आहे. परंतु मी एकटी कशी येणार? तेव्हा अरविंद म्हणाला, त्यात काय एवढं, तू काय अजून लहान आहेस का? जर तुला प्रवासात काही त्रास झाला तर मला फोन कर. तुला काय नाही समजले तर मी लगेच तुला सांगेन. मी तुझी मदत करतो. अरविंद तिला असाही म्हणाला. मग माया ठीक आहे असं म्हणाले. मग काय मुंबईला जाण्याची तयारी झाली. माझ्या
सकाळी सकाळी लवकर उठून तिने तिचे कपडे एका बॅगमध्ये भरले आणि मुंबईला जाण्यासाठी माया वेळेवर रेल्वे स्टेशनवर गेली आणि त्या ट्रेनमध्ये तिकीट बुक केली होती. माया त्या ट्रेनमध्ये जाऊन तिच्या सीटवर बसते आणि अरविंदला फोन करून सांगते, मी आता ट्रेनमध्ये बसले आहे. तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला किमान 10 ते 15 तास लागतील. तेव्हा अरविंद तिला म्हणाला, माया, ट्रेनमध्ये जर तुला कोणी काही त्रास दिला तर मला लगेच फोन कर आणि जर तुला ट्रेनमध्ये कोणी काही खायला दिले तर ते खाऊ नकोस. अशा प्रकारे अरविंद तिला बजावून सांगत होता, कारण तिच्यासोबत कुणी फ्रॉड करू नये, तिच्यासोबत गैरव्यवहार करू नये असे अरविंदला वाटत होते. ती हो ठीक आहे, मी अजून लहान नाही असं म्हणून त्याला सांगत होती आणि मायाने फोन ठेवला. माया हे सर्व पाहिले तर खेडेगावातील एक साधारण गरीब घरातली मुलगी होती. ती दिसायला अतिशय गोरीपान आणि कोवळी लुसलुशीत होती. तिने अरविंदला सांगितले, मी तुम्हाला मुंबईमध्ये पोहोचल्यावर फोन करते, मग तुम्ही मला घ्यायला या. मायाचा प्रवास मुंबईच्या दिशेने चालू होतो. तिच्या समोरच्या सीटवरती 2 व्यक्ती बसले होते आणि ते दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखत नव्हते. बसलेले व्यक्ती एकमेकांशी बोलण्याला सुरुवात करतात, कारण ते पहिल्यांदाच मुंबईला चालले आहेत असे तिला भासवतात. कारण त्यांनी तिला फोनवर बोलताना पाहिलेले असते. त्यांनी तिचे सर्व संभाषणे ऐकलेली होती. त्यामुळे ते तिच्यासोबत खूप साधारण गावाकडील वृद्ध लोकांप्रमाणे वागतात. तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारतात. त्याच दरम्यान समोरचे 2 बसलेले व्यक्ती त्यांनी जे खाण्यासाठी आणलं होतं ते खायला बाहेर काढतात आणि मायालाही खायला घेणार का असे विचारतात. परंतु माया त्याला पूर्णपणे नकार देते आणि तिने स्वतःने तिला खाण्यासाठी सोबत आणलेले ती सीटवर बसून खाते, कारण तिला तिचा पती अरविंदने सांगितल्याप्रमाणे ती वागत असते. त्या लोकांवर तसे पाहता तिचा विश्वासही बसलेला असतो, परंतु तिला त्यांची भीतीही वाटत असते, कारण ते तिच्याकडे थोड्या वेगळ्याच नजरेने पाहत असतात. त्या दोन्ही व्यक्तींच्या जेव्हा लक्षात येते की आपण असे पाहिले तर आपल्यावरचा तिचा पूर्ण विश्वास उडून जाईल आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होणार नाही. अशा प्रकारे ते दोन्ही म्हातारे असणारे लोक विचार करत असतात. खरं पाहता तर ते म्हातारे नसतात, त्यांनी मुद्दामून धोतर घातलेले असते. त्यामुळे ते दोघे पुन्हा गावाकडच्या साधारण लोकांप्रमाणे वागायला चालू करतात. ते एकमेकांना खाण्यासाठी देत असतात. ते आपापसात खेडेगावातील पिकांबाबत गप्पा मारतात, जेणेकरून तिला वाटते की हे लोक खूप गरीब साधारण आहेत, हे आपल्यातीलच आहेत. तेव्हा तिचा त्या वागणुकीमुळे त्यांच्यावर विश्वास बसतो की हे लोक आपल्याला काही सुद्धा त्रास देणार नाहीत, उलट हे आपल्याला मदत करतील. प्रवास चालू होऊन 10 तास संपलेले असतात. आता 1-2 तासात मुंबई पोहोचणार असते, मुंबई येणार असते. परंतु मुंबई पोहोचण्याच्या अगोदर एका स्टेशनच्या त्यांच्या त्या रेल्वेचा स्टॉप असतो. तेव्हा ते दोन्ही लोक बाहेरून नाश्त्यासाठी काही पदार्थ घेऊन येतात आणि सोबत चहा सुद्धा आणतात. ते मायाला तो चहा पिण्यासाठी देतात. आता माया त्यांच्याकडे तो चहा घेते आणि पिते, कारण तिचा त्या लोकांवर विश्वास बसलेला असतो की मागच्या एवढ्या वेळात तिला त्यांनी काहीही त्रास केलेला नव्हता. माया त्यांनी विणलेल्या जाळ्यात अडकते. मायाला थोड्याच वेळात चक्कर येऊ लागते आणि ती बेशुद्ध होते, कारण त्या चहामध्ये गुंगीचे औषध त्या दोघांनी मिसळलेले होते. अरविंद मायाला फोन करतो, परंतु तिचा मोबाईल बंद लागतो. तिचा मोबाईल बंद लागतो. तो खूप वेळ प्रयत्न करत राहतो. शेवटी तो त्या रेल्वे स्टेशनवर येतो. रेल्वे स्टेशनवरील लोकांना मायाचा तो फोटो दावतो, परंतु त्याला कोणाकडून काहीच उत्तर मिळत नाही. त्यामुळे तो पूर्ण निराश होऊन पुन्हा घरी जातो. आता ते दोन्ही लोक मायाला घेऊन जातात आणि जेव्हा माया बेहोश अवस्थेतून बाहेर येते तेव्हा ती बघते तर तिच्या आजूबाजूला तिच्या सारख्याच 10 ते 20 नवीन लग्न झालेल्या मुली असतात. त्या देखील खूप रडत असतात, किंचाळत असतात. तिला मी कुठे आले आहे, मला कोणी आणले आहे हे काहीच कळत नाही. इकडे मात्र अरविंद रोज सकाळी उठला
ही मायाच्या शोधात फिरत असतो. तो किमान 1 महिना तरी मायाचा शोध घेतो आणि माया त्याला न मिळाल्यामुळे तो निराश होऊन थांबतो. तो माया आपल्याला पुन्हा मिळेल याची आशाच सोडून देतो. मायाला खूप भीती वाटते. तिच्या शेजारी अशा तिच्यासारख्या खूप मुली असतात. मग एका दिवशी या सर्व मुली एका मोठ्या गाडीमध्ये बसवतात आणि त्यांना रेड लाईट एरियाच्या दिशेने घेऊन जातात. त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि ज्या मुली त्यांना विरोध करतात त्यांना ते लोक खूप मारतात, टॉर्चर करतात. या भीतीने सर्व मुली त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी नटून थटून सज्ज होतात. मग मायाचाही तो पहिलाच दिवस असतो. इकडे अरविंदने मायाचा विषयच सोडून दिलेला असतो. तो त्याच्या मित्रासोबत अगदी त्याच रेड लाईट एरियामध्ये ग्राहक बनून आलेला असतो. तेव्हा त्या ठिकाणी त्या दोघांना खूप साऱ्या सुंदर आणि लहान कमी वयाच्या लुसलुशीत कोवळ्या मुली दिसतात. ते खूप खुश होतात. ते त्यांना सिलेक्ट करण्यासाठी फिरत असतात. तेव्हा अरविंद अचानक त्याची पत्नी मायाच्या पुढे जाऊन उभा राहतो. त्याला मात्र खूप भीती वाटते. त्याला माया तिथे कधी, कशी, कुठून, कोणी आणली हे काहीच कळत नाही. जेव्हा माया त्याच्याकडे पाहते तिला खूप आनंद होतो. पण तो माणूस सुद्धा तिथेच असतो. तेव्हा अरविंद चालाकी करून तो त्याच्या पत्नीलाच सिलेक्ट करतो आणि तिला तो रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा माया मात्र खूप रडते. त्याला घट्ट अशी मिठी मारते आणि झालेला सर्व प्रकार अरविंदला सांगते. मग अरविंद तिला सांगतो, तुझ्यासारख्या अजून किती मुलींना हा त्रास होतोय. आपण यांना योग्य तो धडा शिकवलाच पाहिजे. अशा प्रकारे अरविंद मायाला हे सर्व काही समजावून सांगत असतो की हे सर्व जाळेच आपण उकलून काढूया. त्यामुळे अरविंद लगेच पोलिसांना फोन करतो आणि त्या एरियाचे लोकेशन शेअर करतो. नंतर त्या ठिकाणी खूप सारे पोलीस येतात आणि संपूर्ण मुलींना ते या जाळ्यातून मुक्त करतात व आरोपींना गजाआड करतात. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.